हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 125वी कथा आपण ऐकतोय श्री राधा रमणदास बाबाजी यांची. त्याचा आता दुसरा भाग आपण ऐकूया. बाबांना पोटात गॅस्ट्रिक अल्सर होऊन त्याचा अतिशय त्रास होऊ लागला, म्हणून कलकत्त्यामध्ये दवाखान्यात त्यांना ॲडमिट केलं. तिथे त्यांना जवळजवळ 45 दिवस ट्रीटमेंट चालू होती. त्यांची भाची पुतणी नंदिनी कुमारी आणि भाऊ शची दुलाल हे दोघंही त्यांच्या सेवेत होते. चिकित्सा चालली होती, औषध पाणी चालू होतं, पण दिवसेंदिवस अवस्था बिघडतच गेली. खाणं पिणं अगदी पूर्ण बंद झालं आणि नाकातून नळी घालून पोटामध्ये थोडंसं दूध तेवढं घातलं जाऊ लागलं. त्यांचं पोट अतिशय दुखत होतं. असेच सांगितल्याप्रमाणे 45 दिवस गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या पोटात अतिशय दुखत होतं. म्हणजे इतकी वेदना होती की त्या वेदनेच्यामुळे साधारण अर्धवट कोमासारखी त्यांची अवस्था झालेली होती. पण वेदना कळत होत्या. 4 डॉक्टर त्यांच्या जवळ उभे राहून त्यांची अवस्था पाहत होते. त्यांना तपासल्यावरती डॉक्टर थोडे बाजूला गेले आणि यांच्या संबंधीच एकमेकांशी अगदी हळू आवाजात ते बोलत होते. त्यापैकी एक डॉक्टर म्हणाला की आज रात्री ह्यांना रक्ताची उलटी होण्याची शक्यता आहे आणि त्यातच त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता दिसते आहे. बाबांनी हे ऐकलं. बाबांना काही मृत्यूचं भय नव्हतं, त्यांना भीती नाही वाटली. पण त्यांना वाईट ह्याचं वाटत होतं की त्यांचा मृत्यू वृंदावनातून बाहेर ह्या कलकत्त्याच्या एका दवाखान्यात होणार आहे. त्यांचं मन अगदी कातर झालं आणि कातर हृदयाने ते राधाराणीला प्रार्थना करू लागले. हे स्वामींनी, हे दयामयी, मला वृंदावनातून तू बाहेर काढून का टाकलंस? असं हे इथे एखाद्या कुत्र्यासारखं मरण्यासाठी मला असं वाटतंय की तुझ्या चरणी माझा काहीतरी अपराध झालेला असणार आहे. मी जे काही आत्तापर्यंत तुझी भजन भक्ती केली, ते भजन बहुतेक मी ढोंगच केलं असावं, नाहीतर तू असं कशाला करशील? मी जरी योग्य नसलो तरी तू मला दर्शन देणार नाहीस, तुझ्या चरणांची सेवा मला देणार नाहीस, पण अगदी वृंदावनात मृत्यू तरी दिला असतास निदान. पण तू मला बहुतेक त्याच्याही योग्य समजली नाहीस. आणि नाही समजलीस तर ठीक आहे, मी योग्य अयोग्य जसा काही आहे तसं तुझा आहे ग माते. मी ढोंग जरी समजा केलं असेल तरी सुद्धा ते तुझ्या भजनाचं ढोंग केलेलं आहे. तुझं नाम गाण्याचा, तुझं नामस्मरण करण्याचं ढोंग केलेलं आहे. त्या ढोंगाचं, तुझं नाम घेण्याचं इतकं सुद्धा मूल्य नाही का, की तू मला वृंदावनाच्या त्या रजामध्ये मृत्यू देशील? तू तर इतकी परम उदार आहेस स्वामिनी, की एक वेळ जो चुकून तुझं नाव घेतो, त्याला सुद्धा काही वेळा तू परमगती प्रदान करतेस. मग माझी अशी दुर्गती का गं स्वामिनी? स्वामिनी दया कर, दया कर. असं म्हणता म्हणता मनाच्या अस्वस्थतेने आणि शरीराच्या पीडेने त्यांनी एक अगदी दुःखी अशी किंकाळी मारली आणि ते मूर्छित झाले. भक्तवत्सला स्वामींनी ही त्यांची किंकाळी ऐकून कशी बरं स्थिर राहील? ती मनातून तिचा थरकाप झाला आणि राधाराणी पळत पळत आली. श्रीकृष्णही तिच्याबरोबर आले आणि ह्या मूर्छित पडलेल्या साधकाला त्या अवस्थेमध्ये त्या दोघांनीही दर्शन दिलं. बाबांना असं दिसलं की स्वामिनी म्हणजे राधाराणी, राधामाता आपला उजवा हात वरती करून त्यांना अभय देत आहे आणि श्रीकृष्ण हे जवळ आलेत. त्यांच्या पोटावरून प्रेमाने त्यांनी हात फिरवलाय आणि अत्यंत प्रेमळ आवाजात, गोड आवाजात ते विचारत आहेत, "तुला कुठे दुखतंय रे वत्सा?" पण आता आपल्या पोटाकडे बाबांनी बघितलं, तर पोटातली सगळी वेदना
नाहीशी झालेली होती. आता काय सांगायचं, की कुठे दुखतं आहे, ह्याचा क्षणभर ते विचार करतायत. त्या हाताच्या स्पर्शाने आपली ही वेदना दूर झालेली आहे, हे त्यांना समजतंय. एवढ्या काळातच ते दोघेही राधा आणि कृष्ण हे दोघेही अंतर्धान झाले आणि मग अतिशय गाढ अशी शांत झोप बाबाजींना लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सगळे डॉक्टर आता हा बहुतेक गेलेलाच असेल पेशंट आपला, ह्या विचाराने त्यांच्याकडे त्यांना तपासायला आले, तेव्हा त्यांची स्थिती पाहून त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. त्यांना जेव्हा असं दिसलं, की काल जो पेशंट आपला मृत्यूची लक्षणं दाखवत होता, जो कायम अंथरुणावर पडून होता, ज्याला उठण्याचीही ताकद नव्हती, कित्येक दिवसात त्याच्या पोटात काही अन्न गेलेलं नव्हतं आणि जो सारखा वेदनेने ओरडत रडत होता, तो आता अगदी शांत आहे. स्वतःच्या इच्छेने आपण होऊन अंथरुणावर उठून बसला आहे आणि वारंवार भूक लागली आणि मला खायला द्या असं म्हणतो आहे. सर्व डॉक्टरांना सुद्धा परमेश्वराच्या कृपेचा अनुभव आला आणि त्यांना ती कृपा मानावीच लागली. अशा प्रकारे बाबा अगदी टुणटुणीत होऊन वृंदावनला परत आले. मग आपली भजनस्थली विहारवन इथे ते जाऊन राहू लागले. बाबा आता अगदी पूर्ण स्वस्थ झालेले होते. त्यांच्या पोटाचा रोग तर पूर्णपणे गेलेला होता, पण प्रेमरोग मात्र दिवसेंदिवस वाढत होता. जेव्हापासून राधाकृष्णाच्या ह्या अपार कृपेचा त्यांनी अनुभव घेतलेला होता, तेव्हापासून आणि त्या सुंदर दर्शनापासून त्यांचा विरहाग्नी अधिकच प्रज्वलित झालेला होता. राधाकृष्ण हे त्यांची आर्त हाक ऐकत आणि जे त्यांना दर्शन द्यायला येत असत. पण ते कधीतरी श्रीकृष्णांनी त्यांना आपल्या प्रेमाने कसं जवळ घेतलेलं होतं आणि कसा तो मधुर स्पर्श आणि आवाज होता आणि आपल्या तब्येतीची कशी त्यांनी चौकशी केली आणि त्याच्यातून कसं मुक्त केलं. राधेने आपल्याला सुंदर दर्शन देऊन कसं अभय दिलं, ह्याचा त्यांच्या मनामध्ये इतका खोल ठसा उमटलेला होता, की तेव्हापासून राधारमण बाबांच्या मनामध्ये त्या दोघांच्या बद्दल असा काही एक विलक्षण आणि दिव्य प्रीतीचा भाव उद्भवला होता, की तो जसा त्यांनी कधीही पहिल्यांदा अनुभवला नव्हता. आता त्यांच्या लक्षात आलं होतं, की हा प्रभूच आणि खात्रीही झाली होती अनुभवाने, की हा प्रभूच फक्त माझा आहे आणि दुसरं कुणीही आपलं नसतं. पण हा माझा इतका जवळचा आहे, की माझ्या अगदी हृदयाच्या जवळ आहे. तरीसुद्धा हा माझ्यापासून दूर आहे. हा मला सारखा दिसत नाही आणि त्याला पाहण्यासाठी त्यांचे प्राण अगदी तळमळत होते. त्यांची तळमळ माशासारखी होत असे आणि जेव्हा-जेव्हा बाबांचं असं त्यांच्यावरचं राधाकृष्णावरचं प्रेम वाढे आणि त्यांना भावावस्था येत असे, तेव्हा ती त्यांची विरह वेदना इतकी वाढत असे, की त्याने बाबांना वारंवार मूर्छा येत असे. अशा प्रकारे विहार वनामध्ये राहता-राहता ते खरं तर आता विरहवन बनलेलं होतं. काही दिवसानंतर मग बाबा गोवर्धनच्या जवळील जतिपुरा इथे राघव पंडित या यांच्या गुहेमध्ये राहायला गेले. त्यावेळेला त्यांचा आहार म्हणजे फक्त ताक आणि कडुनिंबाची काही पानं आणि अहर्निश ते भजन चिंतन ह्याच्यामध्येच बुडलेले राहत. इतक्या भावावस्थेमध्ये जात आणि असे समाधिस्थ होत, की तासनतास बाह्यज्ञान शून्य अवस्थेमध्ये त्यांचं शरीर पडून राहत असे. त्यामुळे आता त्यांची अवस्था अशी झालेली होती, की त्यांची विशेष देखभाल करायला हवी होती आणि त्याची ही व्यवस्था अर्थातच परमेश्वराने केलेली होती. कारण त्यांचं उत्कट वैराग्य आणि त्यांचा हा भक्तिभाव पाहून त्याच्यामुळे प्रभावित होऊन त्यांचे खूपसे शिष्य आणि सेवक, भक्त हे तयार झालेले होते. त्यामुळे ते सर्व मिळून आता त्यांची शुश्रूषा आणि देखभाल करू लागले. त्याच्यासाठी कधी-कधी हे भक्त आग्रहपूर्वक त्यांना आपल्या घरी घेऊन जात आणि त्यांची सेवा शुश्रूषा करत सर्व प्रकारे त्यांची काळजी घेत असत. अशा प्रकारे ते अनेक शिष्यांच्या घरी जात.
त्यापैकी त्यांचे प्रिय शिष्य हे श्री शिवचरण वार्ष्णेय हे राल ह्या गावी राहत होते. तसेच जयपूर येथे त्यांचे श्री बलदेवराम गुप्ता नावाचे एक शिष्य राहत होते आणि शिवाय वृंदावनामध्ये सराफी व्यवसाय करणारे श्री हरिदास बाबाजी आणि त्यांचे चिरंजीव श्री मुरारीलाल हेही त्यांचे भक्त होते. तर ही सगळी मंडळी खूप दिवस त्यांना आपल्या घरी ठेवून घेत आणि त्यांची सर्व प्रकारे काळजी घेत असत. ते जेव्हा घरी राहायला होते, तेव्हा बलदेव रामजींनी त्यांना 2 वेळा आपल्याबरोबर मुद्दाम नवद्वीप आणि जगन्नाथपुरी यांची यात्रासुद्धा करवून आणलेलं होतं. जयपूरचे एस-पी भक्तप्रवर श्री काशीप्रसाद श्रीवास्तव, तसंच इंजिनियर श्री चोखराजजी गुप्ता आणि श्री हरिजी हे सुद्धा त्यांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या घरी सुद्धा खूप काळ ते राहिले. सन 1973-74 मध्ये बाबा जयपूर येथे शुक संप्रदाय येथील प्रसिद्ध स्थान दरीबा पान येथे स्थित असलेल्या सरसकुंज येथे राहू लागले. तिथे त्यांनी अखंड हरिनाम संकीर्तनाचं आयोजन केलं आणि संकीर्तनाच्या नंतर जी एक नगर शोभायात्रा निघते त्याच्यामध्ये सामील होऊन ते मध्यभागी अत्यंत भावपूर्ण अवस्थेमध्ये जोशात नृत्य करीत करीत संकीर्तन करत होते. त्यावेळेला त्यांचा भाव इतका वाढला की ते नृत्य करता करता मूर्छित झाले. ही गोष्ट तर त्यांच्याबरोबर अनेक वेळा होत असे. राधाकृष्णाची कृपा प्राप्त झालेल्या संतांच्या प्रमाणे या बाबांच्या चरणी सुद्धा अनेक सिद्धी लोळण घेत असत. पण इतर संतांप्रमाणेच त्यांनी स्वतःसाठी कधीही त्याचा उपयोग केला नाही. पण कधी-कधी ह्या संसारातील जे दुःखी जीव, त्यांचे शिष्य असत, त्यांच्यावरती त्यांची कृपा इतकी असे, की त्यांचं दुःख पाहून त्या प्रेमाने परवश होऊन त्यांचा प्रयोग त्यांच्या हातून अजाणतेपणे घडत असे किंवा कधीतरी जाणतेपणाने सुद्धा ते काही विनंती परमेश्वराला करत असत. एकदा असेच ते जयपूरच्या जवळच्या एका गावामध्ये गेलेले होते. तिथे 2 वर्षापासून पाऊसच पडलेला नव्हता. त्यामुळे सगळीकडे दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळाने माणसं अतिशय त्रस्त आणि अगदी दीन झालेली होती. सगळे लोक बाबांच्या भोवती जमले आणि अत्यंत कातर स्वरामध्ये त्यांना आपलं दुःख सांगितलं. त्यांचं दुःख ऐकून, त्यांची परिस्थिती पाहून बाबांचं हृदय करुणेने पाघळलं. काही वेळ ते थोडेसे गप्प राहिले आणि मग म्हणाले, की आज पाऊस पडेल आणि खरोखरी काही वेळानंतरच आकाशामध्ये आपोआप काळे बादल अगदी घनदाट असे जमून आले आणि 1 तास अतिशय जोरात घनघोर अशी वृष्टी झाली आणि गावच्या जमिनीची तहान जणू त्या मेघाने भागवली. असेच एकदा बाबा जयपूरमध्ये राहत होते. तिथं ते आपले शिष्य, प्रिय शिष्य श्री बलदेवराम यांच्याबरोबर कोंडेरावाले पंडित श्री जगन्नाथजी यांच्या घरी गेले होते. हे पंडित सवाई माधोपूर इथे राहत असत. सूर्यास्ताची वेळ होती आणि ते दोघेजण त्यांच्या घरून परत येत होते. परत येत असताना म्हणजे श्री बलदेवराम आणि श्री राधारमणदास बाबाजी हे परत येत होते. तर त्या दोघांचाही रस्ता चुकला आणि ते जंगलामध्ये हरवल्यासारखे झाले. त्यावेळेला रात्र अंधेरी आणि त्या जंगलामध्ये हे रस्ता शोधतायत. त्याच वेळेला भिल्ल बालकांच्या समुदायामध्ये छद्मवेश धारण करून श्रीकृष्ण तिथे आले आणि त्या भिल्ल बालक रूपधारी श्रीकृष्णाने बाबांचा हात धरला आणि तो मुलगा बाबांना म्हणाला, "बाबा, तुम्हाला स्टेशन जायचं आहे ना? चला, मी तुम्हाला पोहोचवतो." असं त्यांनी म्हटलं आणि दुसऱ्या क्षणी बाबांना असं दिसलं, की ते दोघंही स्टेशनवरती आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे पाहून एक मंद स्मित करत ताबडतोब श्रीकृष्ण अदृश्य झाले.
आणि हे भिल्ल बालक अंतर्धान होणं, त्यांनी रस्ता दाखवणं म्हणजे त्यांना उचलून त्यांनी ह्याच्यावरती स्टेशनवरतीच एका क्षणात पोहोचवलं. ही सगळी घटना बलदेवरामजींनी आपल्या ह्याच्यामध्ये भाषेमध्ये लिहून ठेवलेली आहे. बाबा एकदा जतीपुरा इथे राहत होते. त्यावेळेला त्यांना योगमाया देवीचं दर्शन झालं. योगमाया देवी आणि निताई गौर हे तिघेही त्यांच्यासमोर आले. मग निताई गौर हे मिळून एक झाले आणि त्याच वेळेला राधा आणि कृष्णही दिसले आणि तेही एक झाले आणि त्यावेळेला त्यांना शब्द ऐकू आले, की निताई गौर आणि राधाकृष्ण हे सर्व काही मीच आहे. राधाकृष्ण बाबांच्या बरोबर नेहमीच अशा प्रकारे लपाछपी खेळत राहिले. एकदा त्यांना पुछरी येथे राहत असताना राधाराणीने दर्शन दिलं. 6-7 वर्षाची एक छोटीशी बालिका हारसिंगार नावाच्या एका बगीचीमध्ये, झाडीमध्ये पुष्प वेचती आहे, फुलं वेचती आहे, अशा प्रकारे त्यांना असं एक क्षणभर दर्शन झालं. एकदा जयपूरमध्ये ते नवरत्न शर्माजी यांच्या घरी राहत होते. त्यांच्या घराचं नाव माधव विलास होतं. त्या घराच्या समोर एका छोट्याशा अत्यंत सुंदर अशा व्रजबालिकेच्या स्वरूपामध्ये त्यांना राधिकेने दर्शन दिलं आणि ती बालिका त्यांच्याकडे पाहून मंद असं हास्य करत करत अशीच त्यांच्या समोरून पुढे गेली आणि अचानक अदृश्य झाली. आणि मग हे भानावर आले आणि त्यांना कळलं, लक्षात आलं की ती राधाराणी होती. असंच एकदा बरसाना येथील गव्हर्वनामध्ये बाबा परिक्रमा करत होते. तिथे एका वासी बालिकेच्या रूपातच राधा माता प्रकट झाली आणि तिने त्यांच्याकडे हातामध्ये भरायला बांगड्या मागितल्या आणि जेव्हा बांगड्या घेऊन तिला दिल्या बाबाजींनी, त्यावेळेला तिने त्या बांगड्या हातात घातल्या आणि बाबांच्याकडे पाहत ती अचानक अदृश्य झाली. अशा अनेक वेळेला बाबांना राधेनी आणि कृष्णांनी दर्शन दिलेलं आहे. एकदा बाबा वृंदावन येथून राल ह्या गावी जात होते. तेव्हा रस्त्यामध्ये श्रीकृष्णांनी त्यांना दर्शन दिलं. हे दर्शन त्यांना गोपालगडच्या जवळ एका तमाल वृक्षाच्या खाली गोपवेशासह आपल्या मित्रांशी श्रीकृष्ण खेळतायत अशा प्रकारे झालं. ते जवळ आले आणि बाबांना म्हणाले, "बाबा, मी तुमच्या घरी येणार आहे आणि मी रोज खीर खाणार आहे." तेव्हा बाबांनी त्याला एक व्रजबालक आहे असं वाटून आपल्या झोळीतून एक लाडू काढला आणि तो त्याला देण्यासाठी त्यांनी हात पुढे केला आणि अचानक श्रीकृष्ण अदृश्य झाले. अशाच प्रकारे शिवचरण वार्ष्णेय यांचा मुलगा हेमंत यालाही श्रीकृष्णांनी या बाबाजींच्या बरोबर असं एक वेगळंच दर्शन दिलं. तेव्हा शिवचरण वार्ष्णेय यांच्या घरी बाबा राहिलेले होते. रात्रीची वेळ होती आणि चांदण्याचा प्रकाश पडलेला होता आणि त्या प्रकाशात अंगणात बाबा एका खाटेवरती बसलेले होते. त्यावेळेला त्या खाटेवरती त्या हेमंत नावाच्या मुलाला श्रीकृष्ण दिसले बाबांच्या बरोबर बसलेले आणि त्याला अतिशय आनंद झाला, आश्चर्य झालं, अवाक झाला तो आणि क्षणभर तो असा हे झाला, सावरला आणि बाबा श्रीकृष्ण बसलेत असं तो म्हणतोय. तेवढ्या वेळात श्रीकृष्ण अंतर्धान झाले. अशा प्रकारे प्रत्येक वेळेला राधा आणि कृष्ण हे बाबांना दर्शन देत, ते क्षण त्यांचे अतिशय आनंदात जात आणि ते दोघं अंतर्धान झाले, की विरह वेदना एखाद्या आगीसारखी भडकत असे आणि मग ते हा कृष्ण, हा राधा, हे किशोरी असे म्हणत भूमीवरती पडत आणि मग कित्येक काळ, कित्येक तास त्या समाधी मध्ये संज्ञाहीन होऊन त्यांचे असे जात असत. त्यावेळेला त्यांच्या शरीरावरती सगळे अष्टसात्विक भाव इतक्या सुंदर पद्धतीने दिसत असत, की तेव्हा त्यांच्याकडे पाहणारे जे लोक होते, तेही खरोखर स्वतःला भाग्यवान समजत असत. त्यांच्याही मध्ये त्या भावाचा संचार होत असे आणि त्यांनाही तो भक्तीचा आनंद मिळत असे.
हळू-हळू बाबांची ही विरह वेदना इतकी वाढली, की आता त्यांना जगणंच मुश्किल झालं. तेव्हा राधाराणीने ही त्यांची अवस्था जाणून त्यांना जयपूर येथे बोलवून घेतलं आणि जी घटना आपण अ, या कथेच्या सुरुवातीला ऐकली, की कसा एक सिद्ध महात्मा आपल्या शिष्याबरोबर जयपूरहून वृंदावनात आला आणि मग त्याच्यानंतर तो राधाराणीचं एक चित्र घेऊन अ, गेला आणि मग आलाच नाही परत आणि मग अखबारामध्ये म्हणजे वर्तमानपत्रामध्ये छापलं गेलं, की असं एक शव मिळालंय आणि मग तिथं हे सगळे त्यांचे शिष्य गेले, तेव्हा त्यांना बाबाजींचं शव मिळालं. अशा प्रकारे राधाराणीने आपल्या रंगमहाला खालच्या गुहेमध्येच त्यांना बोलवलं आणि त्यांना नित्य निकुंजमध्ये राधाराणी घेऊन गेली. हरी ओम.